आपले एक आठपाट नगर होते. तेथे एक भाग्याची बाई राहत असे. लेकी सुनांनी घर भरलेले, गुराढोरांनी गोठा भरलेला, खायला प्यायला काही कमी नव्हते. पाठीभर दागिने एकेकीच्या अंगावर होते. लोक आपापले उद्योगधंदे करून सुखाने दिवस काढत होते. त्या नगरात सर्वत्र बाईची सत्ता होती. तिचे भाग्य थोर म्हणून तिला भाग्यबाई म्हणत. तिची मुलेही मोठी उद्योगी, कोणी उत्कृष्ट कारागीर, कोणी उत्कृष्ट संगीतज्ञ, कोणी शास्त्रज्ञ, कोणी तत्वज्ञ, कोणी चांगले विणकर, कोणी चांगले योद्धे, कोणी मुत्सद्दी, कोणी तपस्वी असे होते. सर्व त्या त्या कामात मोठे वाकबर, मोठे दर्दी. परस्परांचा हेवादावा त्यांना माहीत नसे. सर्वच धंदे चांगले, ज्याला आवडेल तो त्याने करावा असे होते. मुलांच्या या प्रेमळपणामुळे, या ऐक्यामुळे भाग्यबाई मोठी सुखी, तिचे मुख नेहमी प्रसन्न दिसे. भाग्यबाई इतकी श्रीमंती व वैभवशाली होती तरी तिला इकला देखील गर्व नव्हता हो. कोणी आला गेला, अतिथ्य अभाग्यत सर्वांचे ते स्वागत करी. तिला सर्वच चांगले दिसत. जो कोणी भुकेला तहानेला येई त्याला तिने जवळ घ्यावे, त्याला कुरवावे, त्याला खायला द्यावे. कुणास तिने शेतीवाडी द्यावी, वतनवाडी द्यावी असे चाले. परदेशातून कितीतरी नवीन नवीन बुभुक्षित लोक तिची कीर्ती ऐकून येत. तिची कीर्ती दिगंतात गेली होती. कोणी तिच्या नगराला सोन्याची नगरी म्हणत, कोणी तेथील जमिनीला सुवर्णभूमी म्हणत. कर्णोपकर्णी तिची कीर्ती सर्व त्रिभुवनात पसरली. कोणी संपत्तीसाठी, कोणी ज्ञानासाठी भाग्यबाईच्या नगरात येऊ लागले. कोणी कायमची वस्ती केली तरी भाग्यबाई ना म्हणत नसे. माझी बाळे तसेच तुम्ही या गुणागोविंदाने राहा, भांडू नका, तंटू नका, मिळून मिसळून राहा. माझ्या मुलांच्या मनोभावना दुखवू नका, ते पण तुमच्या दुखवणार नाहीत असे ती आपली म्हणायची. एखाद वेळेस मुले जरी भांडली तरी ती त्यांना जवळ घेई व त्यांची भांडणे मिटवी असे आपले चालले होते. होता होता काय झाले, दूर देशचा एक व्यापारी आला. पांढऱ्या तोंडाचा व पांढऱ्या पायांचा होता तो. बोलायला मोठा मिठास, वाणी अमृताची, करणी कसाबाची असा तो होता. त्याच्या जिभेवर ऊस लावले होते, परंतु पोटात विषेचे गरळ होते. भाग्यबाई बोळी, सर्वांचा तिच्यावर विश्वास. तिने या पांढऱ्या व्यापाराला दुकान घालण्याची परवानगी दिली. व्यापाराने वखार ताटली. व्यापार चांगला चालू लागला. त्याने एक वखारीच्या 2 केल्या, दोहांच्या 4 झाल्या, चारांच्या 10 झाल्या. त्याचा पसार वाढत चालला. व्यापारासारखे वैभव व वैभवासारखा हावभाव असतो. व्यापार वाढला तर वैभव वाढते. व्यापार मोठा कुशल होता. नाना तऱ्हेची माल मांडी, दिसायला सुबक, किमतीला स्वस्त. भाग्यबाईच्या नगरातील लोक हा माल घेऊ लागले. व्यापाराला बरकत चढली. भाग्यबाईची मुले तो माल पाहून लोभावली. गोऱ्यांचा माल घेऊ लागली. कोणी उदार घेई, कोणी रोख घेई. उदारवाल्याकडे बाकी थकली की गोरा व्यापारी त्याची शेतीवाडी, बाग बगीचा, घरदार जप्त करी व आपण मालक बने. हळूहळू भाग्यबाईच्या नगरातील लोकांनी आपले धंदे सोडले. गोरा व्यापारी स्वस्त व भरपूर माल आणि व विकी. गोऱ्याची सत्ता पैशाबरोबरच वाढू लागली. वखारीच्या रखवालेदारीसाठी तो प्रथम शिपाई प्यादे ठेवू लागला. हेच शिपाई तो दुसऱ्यांना पण मदतीसाठी कधी कधी देई. गोरा मोठा हुशार. शिपाई चांगले शिकवी, त्यांना कवायती सांगे, चांगली शस्त्रास्त्रे देई. भाग्यबाईच्या नगरात कोणाला शिपाई लागले तर गोऱ्या व्यापाराजवळ मागत. गोऱ्यांचे सैन्य वाढू लागले. आपले शिपाई नाहीसे होऊ लागले. असा गोऱ्यांचा व्याप वाढत होता. हळूहळू एक एक वेढा भाग्यबाईच्या नगराला देत होता. भाग्यबाई भोळी व तिची मुले पण भोळी. हळूहळू ती परावलंबी होऊ लागली. त्यात या गोऱ्याने त्यांना दारू व विडीचे व्यसन लावले. चहा विड्यांची चटक लावली. त्यांना शुद्ध राहत नाहीशी झाली. गोऱ्याने एक एक घर, एक एक शेत सर्वच बळकावले. आता तो तोऱ्याने राहू लागला. लोकांच्या डोळ्यात लख्ख प्रकाश पडला. अरे, आपण मायेला भुललो, परावलंबी झालो, त्यांचे शिपाई ठेवू लागलो, त्यांचा माल घेऊ लागलो, आपण होऊन त्यांच्या हातात आपली शेंडी दिली. अरे रे, आता काय करावे? चला पुन्हा आपले उद्योगधंदे सुरू करू. चला, म्हणा हर हर महादेव, घ्या देवाजीचे नाव, घ्या अल्लाचे नाव. परंतु गोरा व्यापारी कसला वसतात. तो व्यापाऱ्यांचा आता राजा झाला. फौजपाटा ठेवू लागला. तागडी जाऊन तलवार दिसू लागली. गोऱ्यांची जातबाई टोळीसारखे सर्वत्र हिंडू फिरू लागले. त्यांच्या हातात व्यापार गेला. त्यांनी सर्व धंदे घेतले. जेव्हा भाग्यबाईंच्या मुलांचा निश्चय या गोऱ्याबाईंच्या जातबाईस कळला तेव्हा गोरे गुरगुरू लागले. आम्हाला धंदे करू देईनात. आमच्या मालावर जकाती बसवल्या. शेकडो नियंत्रणे घातली. मलमल विणणारे मलमल विणू नये, गलबते बांधणाऱ्याने गलबते बांधू नयेत. सर्वत्र मज्जाव. विणकरांनी संतापाने आपापली अंगठे तोडले.
ज्या बोटांनी आम्हाला मलमल विणू देत नाहीत ती बोटे काय शोभाला ठेवायची. त्यांना संताप आवरेना, क्षोभ आवरेना. टाकली स्वतःचीच बोटे मोडून, चावले स्वतःचेच दाट ओठ. परंतु गोऱ्याला त्याचे काय होईल. तो आपला फिदी असे व दुःखांवर डागण्या देई. त्यांच्या एका गोष्टीकडे लक्ष असे, ते म्हणजे पैसा. पैसा हा त्यांचा देव हो. तो पैशाशी बसे, पैशाशी उठे, असे त्याचे चालले होते. भाग्यबाईंची बाळे दीन दिसू लागली. तिला स्वतःची चूक समजली. अरे रे, उगीच मी या गोऱ्यांना इथे येऊ दिले. दाढीवाले, टोपीवाले आले तरी तेही पत्करले. त्यांनी मला तितके छळले नाही जितके हा छळतो. आता काय करावे? आता रडावे? केली चूक नि जन्माचे दुःख. भाग्यबाई म्लान झाली. तिची मान खाली गेली. तिच्या तोंडावरचे ते दैवी प्रसन्न तेज लोपले. तिच्या लावण्याला अवकळा आली. ती दुःखी, कष्टी, दीनवाणी झाली. आपल्या मुलाबाळांचे हाल पाहून तिला वाटे मरून जावे आता. कोठे माझ्या मुलांची विद्या, कोठे त्यांचे ज्ञान, कोठे त्यांचे शील, कोठे त्यांची संपत्ती, सर्व चोरांनी नाहीसे केले. आत बाहेर जनात व मनात नागविले. अरे रे, कोठे त्या दुधातुपाच्या नद्या, कोठे ते खंडोगणित धान्य, कोठे त्या कला, कोठे ते सुखभोग. अरे रे, नंदनवनाला यांनी स्मशान केले. भरल्या गोकुळाचा मसनवटा केला. बाळांनो, सोनूकल्यांनो, नाही रे मला तुमचे हाल पाहवत, असे ती म्हणे व आपल्या डोळ्यातून टिपे काढी. खरोखर वैऱ्यांवरही असा प्रसंग येऊ नये. दुःखाने दुःख वाढू लागते. दारिद्र्य आले म्हणजे सर्व दुर्गुण पण येतातच. भाग्यबाईंची मुले भाकरीसाठी भांडू लागली. गोरा धनी भाकरीचा तुकडा चौघांना दाखवी व लठ्ठालठ्ठी लावून देई. कधी पैसे देऊन स्वतःच्याच बांधवांची तो हत्या करण्यास लावी, त्यांचे नुकसान करण्यास लावी. गोरा धनी आपली स्तुती स्तोत्रे कोणास गायास लावी, आपली भाषा बोलण्यास लावी. गोऱ्या धन्याने जाहीर केली, माझी भाषा शिका, माझे पोशाख करा, माझी संस्कृती उचला. जो असे करेल त्यास मी मान देईन, पैसा देईन. बुभुक्षित भाग्यदेवीचे बाळे भराभर तसे करू लागली. येस नो येस फेस करू लागली. विजार बूट पेहरू लागली. जो असे न करील या स्वतःच्याच बांधवांस तुच्छ लेखू लागली. होता होता इतकी स्थिती झाली की भाग्यबाईची ही विधुळे पोरे जर कधी आईची आठवण होऊन घरी आली तर आईच्या भाषेत त्यांना बोलताही येत नसे. आईची भाषा विसरून गेले. आईला नमस्कार करण्याऐवजी म्हणत गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग म्हणत. भाग्यबाई म्हणे, कोणाला बूट मारतोस, मला का, असे तिने म्हणताच ते रागवत व म्हणत, ओल्ड हॅग, म्हातारी कुठली. अरे रे, स्वतःच्याच मातेची अशी विटंबना त्यांनी आरंभली ना. परंतु एक दिवस असा येतो की ज्या वेळेस चुकलेल्यांना चूक समजून येते. तसे भाग्यबाईंच्या मुलाचे पण झाले. त्यांना आपल्या चुका कळल्या. किती झाले तरी हा धनी फरका, त्याला का खरा कळवळा येणार का. प्रसंग आला की गोरा गोऱ्याला मिळे व भाग्यबाईंच्या मुलांचे वाभाडे निघत. गोऱ्यांची लावालावी, त्यांची लफेंगेगरी, त्यांचे डावपेच भाग्यबाईच्या बाळांना समजून येऊ लागले. गोरा जास्त पिळू लागला, दडपू लागला. तसे भाग्यबाईंच्या मुलांचा स्वाभिमान जागृत होऊ लागला. तिची काही मुले मोठी गुणी निघाली. त्यांनी हा गोऱ्यांचा दंगा उघड केला. गोऱ्यांची सत्ता व्यापाराची आहे, त्यांचा व्यापार आपण बंद करू या, असे म्हणू लागली. परंतु सर्वांना पटेना. गोऱ्याकडे दरवर्षी जाऊन आपली घराणी गाऊ व आमची सत्ता आम्हाला द्या असे म्हणत जाऊ, असे त्यांनी ठरवले. दरवर्षी मार्गशीर्षच्या महिन्यात भाग्यबाईंची मुले एकत्र जमत व यंदा कशा तऱ्हेने भीक मागायला जायचे हे ठरवित. परंतु भीक मागायला आले म्हणजे गोऱ्याबाईंचे उत्तर ठरलेले, वा रे वा, चावट कुठले, तुम्हाला रे काय देऊ, माझ्याच मुलाबाळांस पोटात पुरत नाही, दासी बटकींना उरत नाही, माझ्याच मुलांना अजून बेकारी आहे, दारिद्र्य आहे, चला चालते वा इथून, असे आपले दरवर्षी व्हायचे. गोऱ्या मुलींचे आई भाग्यबाईंच्या मुलास पाण्यात पाही. तिला भाग्यबाईंचा पान उतारा करावा असे पदोपदी वाटे. हा पान उतारा करण्यास कोणी ग्रंथकार, कोणी ग्रंथकर्ती तिला आपली मिळायची. म्हणतात ना, मोठे कुले तिकडे जग भुले. भाग्यबाईचे रडून रडून डोळे सुजले, लाल झाले. एक दिवस ती वैतागली व म्हणाली, जीव देते जाऊन, मला मुलांचे हाल पाहवत नाहीत. 17 साथी, 18 दुष्काळ, सर्व आपत्तीने मुले खंगून गेली. डोळे खोल गेले, गाल बसले. मला नाही रे देवा पाहवत हे, असे म्हणून ती उठली व फाटक्या वस्त्रनिशी रानात निघाली. जिने भरजरी शालू नेसावे, जिने अलंकार घालावे, जी शिबिकेमध्ये नेहमी बसायची, भालदार चोपदार जिच्यापुढे ललकारायचे, ती भाग्यबाई अनवानी निलंकार फाटक्या वस्त्रनिशी रडत चालली होती. सूर्याला ते पाहावेना. त्याने दाट ढगांचे वस्त्र आपल्या तोंडावर घेतले. भाग्यबाई इकडे तिकडे पाहत नव्हती. पायानं दगड खुपत होते, काटे बोचत होते, रक्त बळाबळा येत होते. परंतु दुःख संतापाने ती वेडी झाली होती.
अत्यंत सुखाच्या वेळी किंवा अत्यंत दुःखाच्या वेळी स्वतःला स्वतःची शुद्ध नसते. रानात पुढे पुढे चालली. आता रान मोठे सुंदर लागले. दाट जंगले लागली. मोठमोठी वृक्ष तेथे होते. त्यांनी आकाशाला उचलून धरले होते. गर्द छाया होती. नाना रंगाचे पक्षी उडत होते. नाना स्वरांचे पक्षी आलाप ऐकू येत होते. मधुर सुंदर फुलांचा वास भरून राहिलेल्या वाऱ्याबरोबरही होता होता एक अत्यंत सुंदर स्थळ आले. फारच रमणीय वनस्थली ती होती. तेथे प्रशांत सरोवर पसरले होते. लावण्य देवतीचे जणू तो आरसाच होता. पाणी स्फटिकाप्रमाणे निर्मळ होते. मधून मधून निरनिराळी कमळे फुलली होती. हंस तेथे पोहत होते. तेथील त्या प्रशांत सौंदर्याचे कोण वर्णन करेल. भाग्यबाईला थोडा दुःखाचा विसर पडला. परंतु इतक्यात आपण कशाला आलोय याची तिला आठवण झाली. या प्रचंड जयाशलात आपला अभागी देह सोडून द्यावा असे तिने ठरवले. शेवटचाच निश्चय तिच्या डोळ्यात दिसू लागला. तिने आपले केस बांधले, पदर बांधला. मुलांची आठवण होऊन पुन्हा ते 4 अश्रू गालांवर गळगळले. माया मोठी कठीण हो. इतक्यात या पहा, स्त्रिया तिकडून धावत येत आहेत. कोण या स्त्रिया आणि त्या का बरे धावत येत आहेत? ती पहा, एक जण भाग्यबाईच्या जवळ जाऊन तिला सावरून धरते आहे. तिची विचारपूस करते आहे. चला आपण तिचे बोलणे ऐकू. या स्त्रियातील मुख्य बाई होती. तिचे नाव अकलंका होते. अकलंका भाग्यबाईस म्हणाली, बाई, अशा जीवावर उदार का होता? जीव कधी देऊ नये. आत्महत्या हे घोर पातक आहे. भाग्यबाई म्हणाली, हो ते मला माहीत आहे. परंतु आजपर्यंत सर्व सहन केले हो. माझ्या इतकी सहनशीलता कोणीच दाखवली नसेल. परंतु सर्वच गोष्टींनी मर्यादा आहे की नाही? कोठवर तरी बाई सहन करायचे. नाही हो बाळांचे हाल पाहवत. बोंडलेभर दूध नाही, चिमूटभर पीठ नाही. पूर्वीचे भाग्य केवढे. तुम्ही सुद्धा माझे नाव ऐकले असेल. भाग्यबाई, हो ती हो मी. पण मी आज अभागी. अकलंका म्हणाली, काय तुम्हीच त्या भाग्यबाई? हो, तुमचे नाव आम्ही ऐकले आहे. तुमचे मुलगे मागे आमच्या मदतीसाठी आले होते. दिलीप, दशरथ हे आले होते. तुम्हाला आज अशी दशा कशाने आली? या, अशा नीट बसा. तुम्ही थोर आहात. भाग्यदेवता म्हणाली, मी फसले व स्वातंत्र्य गमावून बसले. मुलगे मोहाला बळी पडले. आता गोरा चोर सर्व घेऊन बसला आहे. माझी मुले गोऱ्याबाईकडे जातात व भीक मागतात. द्या हो एक तरी तुकडा. तर गोराबाई उलट काही न देता फटकारे मारून हकलून देते. मला मुलांची अन्नदशा पाहवत नाही. तेथे फुले टिपली, तेथे शेण्या वेचायच्या पाळी आली. केला सण, परंतु आता नाही हो करवत. अकलंकेचे डोळे भरून आले. इतर स्त्रियांनी सुद्धा डोळ्यास पदर लावला. थोरा मोठ्यांवरची विपत्ती सर्वांच्या हृदयाचे पाणी करते. अकलंका डोळे पुसून म्हणाली, भाग्यबाई, तुम्ही सर्व उपाय केलेच आहेत. परंतु मी एक उपाय सांगते, तो करून पहा. मी तुम्हाला एक व्रत सांगेन. या व्रताप्रमाणे तुम्ही व तुमची मुले वागतील तर गेलेले वैभव परत मिळेल. स्वतंत्र हसत येईल. भाग्यबाई म्हणाली, सांगा ते व्रत. मी मर्त्य लोकांची असले तरी उतणार नाही, मातणार नाही. घेतलेला वसा टाकणार नाही. घेतलेले व्रत सोडणार नाही. पूजा साहित्य सर्व जमवीन. सांगा मला वसा. अकलंका देवी म्हणाली, आम्हाला हे व्रत पूर्वी नारदाने सांगितले होते. ते तुम्हाला सांगते. त्याचा वसा कसा घ्यावा, काय पुजावे, कसे पुजावे, काय करावे, सर्व सांगते. हे हातात तांदूळ घ्या. ऐका आता. हा वसा केव्हा घ्यावा? केव्हाही घ्यावा. ज्या दिवशी मनी पवित्र विचार असतील त्या दिवशी उठावे. दिवस वार ठरवू नयेत. चांगले विचार येतील तीच वेळ धरावी. त्या दिवशी स्वतंत्र देवतेची मूर्ती करावी. तिला खादीचे शुभ्र वस्त्र नेसवावे. स्वतःलाही खादीचे वस्त्र परिधान करावे. स्वतंत्र देवीला फुलांच्या माळा घालावेत. फुले कोठली घालायची? एक एक सद्गुणाचे फूल आणून ऐक्याच्या दोरात ते ओवावे. अशी गुंफलेली माळच तिला आवडते. तिला नैवेद्य लागतो. नैवेद्य कस करावायचा तो एका. व्रतात चुका होता कामा नये. कर्म यथासांग झाले पाहिजे म्हणून नीट ऐका. स्वावलंबनाची डाळ आणावी. ती दुहीच्या जाळावर कळकळीच्या तुपावर भाजावी. ती डाळ मग चांगली दळावी. दळून तिच्यात प्रयत्नांची शर्करा घालावी व तिच्या प्रेमाचा कड आणावा. देशभक्तीचे व धर्मशक्तीचे लवंगा वेलदोडे आणावे व देवभक्तीचे केशर आणावे. हे त्यात सर्व नीट प्रमाणात घालावेत. मग हे लाडू नीट वळावेत. स्वतंत्र देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर स्वतंत्र देवीची मंगल आरती करावी. पूजा संपल्यावर सर्वांनी हा प्रसाद भक्षण करावा. दरवर्षी असे करत जा. असे झाले तर स्वतंत्र देवी प्रसन्न होईल. ती तुमच्याकडे नांदावयास येईल. चोर चिलाट्यांना दूर करेल. अशी नारदाने सांगितलेली पूजा तुम्हाला सांगितली. तुम्ही करा. आता आम्ही जातो. फार उशीर झाला. स्वर्गात आमची वाट पाहत असतील. भाग्यबाईंनी त्यांना नमस्कार केला. देवता निघून गेला. भाग्यबाईंच्या मनात श्रद्धा होती.
भक्ती होती. तिच्या हृदयात आशा उत्पन्न झाली. तिने तेथे स्नान केले व पुन्हा माघारी घरी आली. तिने सर्व मुलांना एकत्र बोलावले. सर्व मुलांच्या भोवती जमा झाली. भाग्यबाईने मुलांना ते व्रत सांगितले. त्यांनी ते व्रत करायचे ठरविले. दरवर्षी मार्गशीर्ष या पवित्र महिन्यात पवित्र विचार मनात आणून भाग्यबाईंचे बाळे स्वतंत्र्याची सुंदर मूर्ती करीत, तिला सद्गुणांची माळ घालीत, स्वावलंबनाचे लाडू सांगितल्याप्रमाणे करीत. अशा रीतीने पहिले वर्ष त्यांनी केले. ती गोरीबाई भिवू लागली. ती म्हणू लागली, या रे भाग्यबाईच्या पोरांनो, हे घ्या तुकडे. परंतु व्रताचा ताबडतोब परिणाम लक्षात येताच या तुकड्याकडे भाग्यबाईंच्या मुलांनी पाहिले नाही. त्यांनी पुन्हा व्रत केले. गोरीबाई फारच भिवू लागली. गोरीबाई जशी भिवू लागली तशी भाग्यबाईच्या बाळांची श्रद्धा बळावत चालली. ते दुप्पट उत्साहाने व्रत करू लागले. शेवटी एक दिवस गोरीबाई म्हणाली, मी माझ्या देशात आले तशी जाते. ही घ्या तुमची सत्ता, ही घ्या तुमची मत्ता, मला काही नको. भाग्यबाई, मी तुला छळले, पण मनात ठेवू नकोस. मी चुकले, मी पाप केले. मी तुला नाडले, पाडले, छळले, मारले, पोळले. क्षमा कर. तू थोर आहेस. तू खरी आमची अन्नदात्री, विद्यादात्री. त्या तुलाच कृतज्ञपणे आम्ही हीनदिन केले. मनात नको हो ठेवू हे. उदार मनाने आम्हाला क्षमा कर. माझी मुले बाळे आली सवरली तर त्यांना हाकलून देऊ नको. ती आता सौजन्याने राहतील. करशील ना ही कृपा? भाग्यबाई म्हणाली, खुशाल तेथे राहणार, पण नीट राहू देत. मला आई मानून येथे राहू देत. मला त्यांनी परकी समजू नये, म्हणजे मी त्यांना समजणार नाही. क्षमा हा माझा धर्म आहे. माझी सर्व मुले, हा माझा मोठा मुलगा वसिष्ठ, हा माझा लहानसा मोहनदास, पहा किती क्षमावान आहेत. येऊ देत हो तुमची पण मुले. अगं त्यात काय जाते. येतील, एका ठिकाणी खेळतील, खातील, शिकतील, सवरतील, मोठी होतील. एकमेकांना सहाय्य करून जगात आनंदाने सर्वांनी राहावे. उन्मत्त होऊ नये, फसवू नये, असे आपले मला वाटते. गोरीबाई मनाने चांगली होऊन निघून गेली. भाग्यबाई पुन्हा भाग्यवती झाली. जगाची मार्गदर्शक तारक झाली. सुखी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊया. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण समाप्त.